चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान सध्या 41 अंशाच्या वर पार असून सूर्य जणू आग ओकत आहे। अशा परिस्थितीत शेती करणे जिथे कठीण झाले आहे, तिथे पोंभुर्णा तालुक्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने मात्र शेतात नंदनवन फुलवले आहे। कापूस आणि सोयाबीनच्या चक्रातून बाहेर पडत या शेतकऱ्याने फुलांच्या शेतीतून आर्थिक क्रांती घडवून आणली आहे। पोंभुर्णा तालुका जंगलाने वेढलेला आहे। या तालुक्यातील चेक आष्टा येथील शेतकरी अर्जुन पत्रू मरसकोल्हे यांनी हा आदर्श ठेवला आहे। काही वर्षांपूर्वीपर्यंत अर्जुन इतर शेतकऱ्यांप्रमाणेच कापूस, सोयाबीन, गहू आणि मिरचीची पिके घेत होते। मात्र मेहनत जास्त आणि हाती येणारा नफा कमी, यामुळे ते आर्थिक विवंचनेत होते। खर्चाचा मेळ बसत नसल्याने त्यांनी काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला। हार न मानता त्यांनी शेवंती आणि झेंडूच्या फुलांच्या शेतीकडे वळण्याचे धाडस केले। आज त्यांच्या शेतात लाल, पांढऱ्या व पिवळ्या धमक शेवंतीचा सुगंध दरवळत आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे चंद्रपूरच्या या भीषण उष्णतेतही योग्य पाणी व्यवस्थापन, खत आणि वेळोवेळी फवारणीच्या जोरावर त्यांनी हे पीक टिकवून ठेवले आहे। आधी कापूस, सोयाबीनमध्ये खर्च निघणे कठीण व्हायचे, पण आता फुलांच्या शेतीमुळे रोजचा नफा मिळत आहे। दररोज फुलांची तोडणी होते आणि पोंभुर्णा, गोंडपिंपरी तसेच मूल येथील बाजारपेठेत ही फुले विकली जातात। कृषी विभागाने मला वेळोवेळी मार्गदर्शन केल्याचे शेतकरी अर्जुन मरसकोल्हे सांगतात। अर्जुन यांच्या या प्रवासात त्यांना त्यांच्या पत्नीची आणि मुलाची खंबीर साथ लाभली आहे। केवळ एक शेतकरी म्हणून नव्हे, तर संपूर्ण कुटुंब मिळून या फुलांच्या व्यवसायाचे व्यवस्थापन पाहत आहे। एक व्हेरायटी अशी आहे शेवंतीची का उन्हाळ्यामध्ये तर आपल्याकडे टेम्परेचर राहते, परंतु त्या टेम्परेचरमुळे ह्या आपल्या फुलशेतीवर काही असर होऊ शकत नाही। समजा ऊन म्हणा, जो गरम हवा जी येणारी आहे, तर त्याच्यामुळेही त्याच्यावर काही असर पडत नाही। आणि ह्या भर उन्हाळ्यामध्ये निघणारा हा चांगला एक उत्पन्न आहे, त्याच्यामुळे मी ह्या फुलांच्या शेतीकडे जास्त वळलेलो आहे। आता पूर्वी जे अगोदर पीक घेत होतो त्याच्यामध्ये जास्त गुंठ्यामध्ये खर्च जास्त आणि उत्पादन कमी, मला तो खर्च परवडत नव्हता। त्याच्यामुळे मी या फुलशेतीकडे वळण्याचं एकच कारण म्हणजे का कमी जाग्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आणि ज्या फुल झाडाला जे येणारे फुटवे आणि येणारा जो फूल आहे तो भरपूर उत्पादन देतो, आणि ज्या बाकी मालामध्ये आहे तर तेवढ्यामध्ये तेवढा का उत्पन्न देऊ नाही आणि मला काही नफा मिळत नव्हता। त्याच्यामुळे मग मी हा फुलशेतीकडे जास्तीत जास्त प्रमाणात वळलेलो। फुलं आता एक गोंडपिंपरी तालुका आहे, तिथे एक व्यापारी आहे फुल सेंटरवाला, आणि तसा दुसरा तालुका आहे मूल, आणि तिसरा तालुका आहे जो पोंभुर्णा। त्या 3 व्यापाऱ्यामध्ये माझा रोजचा कंपल्सरी 60 किलो 50 रुपये किलो या दरानं माझा रोजचा माल जातो।